शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार श्रोते हो, सगळ्यांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर आणि यूट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो. माझे हे व्याख्यान आपणास आवडल्यास या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करून आपल्या मित्रमंडळींमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, कुटुंबियांमध्ये या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ जरूर शेअर करा. आज आपण गणिताच्या पुढच्या भागाकडे वळूया. आपण मागील काही भागांपासून लसावी बघतो आहोत. तर लसावी अवयव आणि भागाकार पद्धतीने कशी काढावी ते आपण पाहिलं. पण छोट्या संख्यांची लसावी आपल्याला पाढा पद्धतीनेही काढता येते. म्हणजे दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांच्या पाढ्यांमध्ये येणारी सगळ्यात लहानात लहान संख्या आपण शोधायची, म्हणजे तो त्या संख्यांचा लसावी असतो. उदाहरणार्थ 6 आणि 7. 6 आणि 7 यांचे पाढे आपण जर म्हणून पाहिले तर अशी संख्या आपल्या लक्षात यावी की जी 6च्याही पाढ्यात आहे आणि 7च्याही आहे. 6 7 42, 7 सखम 42, म्हणून 42 ही 6 आणि 7ची लसावी आहे. म्हणजेच 42ला 6ने आणि 7नेही भाग जातो. इथे एक संख्या संयुक्त आणि एक मूळ आहे. 6 संयुक्त आहे, 7 मूळ आहे. 6 सम आहे, 7 विषम आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे सर्वच विषम संख्या मूळ नसतात, काही विषम संख्या संयुक्तही असतात. पण 2 सोडल्यास सर्वच समसंख्या ह्या संयुक्त असतात. आता अजून एक उदाहरण बघू. दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांचे पाढे म्हणून बघितल्यावर अशी समान संख्या शोधायची की दिलेल्या 2, 3, 4 संख्यांमध्ये त्यांचा पाढा म्हटल्यावरती संख्या यावी. आता 8, 16 आणि 24 या संख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला 48 ही संख्या मिळते. 8 सक 48, 16 त्रिक 48, 24 दोन्ही 48. म्हणजेच 8, 16 आणि 24ची लसावी ही 48 येते. लघुत्तम, साधारण किंवा सामायिक विभाज्य. म्हणजे दिलेल्या संख्यांनी लहानात लहान संख्या जी आहे तिला तो भाग जावा. इथं 8, 16 आणि 24च्या पाड्यात 48 ही संख्या अशी आहे की जे लहानात लहान आहे. या तिन्ही संख्यांच्या पाढ्यांमध्ये येणाऱ्या समान संख्येपैकी 48 ही लहानात लहान संख्या ही आहे. आता 72 ही संख्या पण आहे की जिला 8ने आणि 24ने भाग जातो. 96 ही संख्या आहे की जिला 8, 16, 24ने भाग जातो. पण 96 पेक्षा 48 लहान आहे, म्हणून 48 ही संख्या 8, 16 आणि 24ची लसावी आहे, 96 नाही. 72चा जर विचार केला तर 72ला 8 आणि 24ने भाग जातो, 16ने जात नाही. म्हणजे 8, 16 आणि 24चा लसावी काढताना 72 या संख्येचा विचार पाढा पद्धतीने करता येत नाही आणि अवयव पद्धतीने पण करता येत नाहीच आहे. भागाकार पद्धतीनेही करता येत नाही. पण 48 आणि 96 या दोन्ही संख्या 8, 16 आणि 24च्या पाढ्यात येतात. पण 48 96 पेक्षा लहान असल्यामुळे ती या संख्यांचा लसावी आहे, 96 येऊ शकत नाही. आता 5, 10, 15 या 3 संख्यांचा जर विचार केला तर 30 ही संख्या आहे की जी 5 सक 30, 10 त्रिक 30 आणि 15 दुनी 30. म्हणजे 5, 10, 15च्या पाड्यात सगळ्यात लहान येणारी संख्या 30 आहे. तसा विचार केला तर 5, 10 आणि 15च्या पाड्यात 60 ही येते. 5 म्हणजे 12 पंचे 60, 10 सक 60, 15 चौका 60. पण 60 पेक्षा 30 ही लहान आहे, म्हणून 30 ही 5, 10 आणि 15 या संख्यांचा लसावी असते. हे आपल्या लक्षात येईल. जर आपल्याला 30 पर्यंत पाढेपाठ असले तर
2 ते 30च्या दरम्यानच्या संख्यांचा लसावी काढणे आपल्याला सोयीस्कर होते पाढा पद्धतीने. पण यासाठी बिनचूक पाढेपाठ असणे आणि एक संख्या कोणत्या 2 संख्यांच्या पाढ्यांमध्ये येते हे ताबडतोब लक्षात येणे अतिशय गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे. त्यासाठी बिनचूक पाढेपाठ होणे आणि ते केवळ क्रमशः पाठ नसणे, तर किती चौक किती, किती पंचे किती, किती दहाे किती, हे आपल्याला पटकन काढता यावं. तर यावरून आपल्याला पाढा पद्धतीने लसावी काढता येते. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही पद्धतीने म्हणजे मूळ अवयव पाडून गुणाकाराच्या रूपात मूळ अवयव लिहून त्यांच्या जोड्या घेऊन किंवा सामायिक अवयव घेऊन त्यांचे भाग पाडून भागाकार पद्धतीने आणि पाढा पद्धतीने लसावी काढू शकतो. विचार केल्यास जर आपल्याला पटापट बेरीज करता येत असेल तर मोठ्या संख्यांचा पण लसावी पाढा पद्धतीने आपण काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला बिनचूक पाढे आणि पटापट बेरीज येणे गरजेचे आहे. याबरोबरच मी येथे थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.